आज आपण गॅस न चालवता 5 मिनिटांमध्ये हलवायासारखी एकदम स्वादिष्ट अशी मिठाई बनवणार आहोत। ज्याला अगदी स्वयंपाक करता येत नसेल त्याला देखील ही रेसिपी जमेल इतकी ही सोपी रेसिपी आहे। चाचणी, दूध, पनीर, मावा काहीही लागत नाही। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा, सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन। तर याच्यासाठी प्रथम आपण 6 ब्रेडचे पीसेस घेतलेले आहेत आणि आपण याच्या कडा कापून घेणार आहोत। कडा कापल्यामुळे मिठाईला रंग एकदम चांगला येईल। आता आपण याचे छोटे छोटे पीस घालून मिक्सरला फिरवणार आहोत। मिक्सरला दळेपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। इथे 4-5 बदाम, 2-4 काजू आणि थोडीशी वेलची आपण घेतलेली आहे। 2 चमचे साखर घेतलेली आहे। हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत। हे आधी मिक्स करावं कारण ब्रेडला मॉइश्चर असतं आणि साखर ॲड केली की त्याला पाणी सुटतं। 2 ते 3 चमचे याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालावे। तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही मलाई आणि दूध याचा वापर करू शकता। कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण देखील 1/4 कप इतकं करायचं आहे। 1/4 कप आपण मिल्क पावडर घातलेली आहे आणि मळताना आपण 2 थेंब तूप लावलेलं आहे आणि हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आणि एक मिठाईचा डबा घेऊन आपण याच्यामध्ये हे सेट करणार आहोत। चमच्याने प्रेस करून व्यवस्थित हे सेट करायचं आहे। मिठाईचा डबा सुरुवातीला आपण ग्रीस करून घेतलेला होता आणि त्याच्याखाली आपण एक बटर पेपर देखील लावलेला होता। आता आपण 5 ते 10 मिनिट याला फ्रीजमध्ये ठेवू शकतो, नाहीतर तुम्ही लगेचच याला डिमोल्ड करू शकता। आता आपण बघू शकता आपली ही मिठाई एकदम सेट झालेली आहे आणि आता याला चांदीचं वर्क लावून आपण डेकोरेट करणार आहोत। त्याने याला डेकोरेट केलेलं आहे आणि हव्या तशा आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता। कोणी ओळखणार देखील नाही की ही घरी तयार केलेली मिठाई आहे। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन।